नमस्कार. आयकॉन महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत. लाड सावंगी ग्रामपंचायत कार्यालयात शांतता समितीची बैठक. करमाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक PM नवघरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष नंदा पवार, माजी सैनिक केदार पडूळ व डकले सर यांचा सत्कार भगवान साळवे यांनी केला. तसेच राजेंद्र महेर यांचा सत्कार हाजी युसुफ बागवान यांनी केला. कार्यक्रमाला माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समिती, पत्रकार, गणेश मंडळ पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन संजय भालेराव यांनी केले. बैठक शांततेत यशस्वीपणे संपन्न झाली. आयकॉन महाराष्ट्र प्रतिनिधी संदीप शिंदे, लाड सावंगी. यावर्षी माझी तुम्हाला भेटू तुमच्या गावानं प्रत्येकाने माझं ऐकलं. म्हणजे डिझेलमुक्त गाव तुमचे, आम्ही SP साहेब यांच्या गाव सत्कार केला. तुमचं तुम्ही डिझेलमुक्त गाव केलं. तुम्ही गावामध्ये चांगले उपक्रम केला. तुम्ही गावामध्ये कुठलाही काही अनुचित प्रकार घडला तर आमच्या पोलिसाच्या अगोदर तुम्ही स्वतः काही गावातली प्रमुख लोक, तुमची तरुण मंडळी पण काही ॲग्रेसिव्ह नाही केली, तर हे सगळेजण तुम्ही आमच्या अगोदर येऊन ती गोष्ट थांबवता, थोपवता आणि आम्हाला कळवता. कारण मागच्याच महिन्यात झाला प्रकार तो, तर त्याच्यासाठी जर तुम्ही गावाल्यांनी पुढाकार घेऊन काही वासर झाले, गावात असं घटना पण आज केला झाला. त्याच्या अगोदर 1 जानेवारी महिन्यामध्ये घटना घडली, ती पण तुम्ही तुमच्या निवडलं, आम्हाला कळवलं, आम्ही गुन्हा केला, तुमची कारवाई केली. सांगायचा उद्देश मला एवढंच आहे की तुमचं एवढं मोठं गाव असून तुम्ही कधीच कुठल्या गोष्टीला असं कुठल्या जाती किंवा काही धार्मिक वळण असे वेगळ्या प्रकारचे तुमच्याकडे सगळ्या धर्माचे लोक राहतात आणि सगळ्या जास्त संख्येने राहतात. असं कुठलंही कमी नाही. सगळे मुस्लिम धर्मीय असो, बौद्ध धर्मीय असो किंवा हिंदू धर्मीय असो, हे सगळे जे तिथे जास्त संख्येने असून सुद्धा कुठलाही अनुचित प्रकार तुमच्या गावात गावातून तुम्ही सगळे लोक समजदार आहेत. तुमच्या गावातून स्वातंत्र्य सुधारले असतील, सगळ्या पक्षाच्या ते सगळेजण तुम्ही गाव निवडणा विषयी सोडवायचा प्रयत्न करता. खूप चांगली गोष्ट. तुमच्या इथं मिटिंग जर पहिल्या मिटिंगच्या काही सूचना दिल्या होत्या की असं नको व्हायला तसं, पण त्याच्यानंतर मला कधी सूचना द्यायचं काम पडलं नाही. तुमचं गाव म्हणजे एकदम आम्ही सांगितलं किंवा आम्हाला जी अपेक्षा असते त्याच्याही पुढं चांगलं गाव आहे. त्यामुळं गावात सुद्धा एखाद्या आमच्या SP साहेबांना सुद्धा 2-3 वेळेस मिटिंगमध्ये तिथं सांगितलं. साहेबांनी तुमच्या बाबतीची कॉमन मिटिंग होती, करण्यासाठी सत्कार पण केला साहेबांनी. त्यानंतर पण साहेबांनी गावाला गेले. ते गेल्या वर्षी मला वाटते गणपती उत्सवात आरतीला आले होते. आणि यावर्षी पण आम्ही प्रयत्न करू साहेबांना विनंती वाट करायला. काय सगळे 23-24 अंतर्गत गावांना मारण्यास तसं गरीब सर्वांचा होईल. मला असं यावर नवीन काही सांगायचं नाही.